तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी सुद्धा याबाबत एक मोठा दावा केलाय। अजित पवारांवरील आरोपांची फाईल उघडण्यात आली आणि ही फाईल बंद करण्यास अमित शहांनी नकार दिला असा दावा संजय राऊतांनी केलाय। तसंच गेल्या 3 महिन्यांपासून अजित पवार विरुद्ध भाजप हा संघर्ष सुरू होता असा दावाही राऊतांनी केला। अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत। ते विधिमंडळाचे सदस्य आहेत। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे। इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही। अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहांकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाईल बंद झालेली नाही दादा, आणि मग दादा म्हणाले तुमची फाईल आमच्याकडे आहे। इथून ती सुरुवात झाली। ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये, फाईल क्लोज करू नये अशा प्रकारचा शेरा मारून ती फाईल महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं। आणि जर ज्या कारणासाठी मी आलो सुरक्षा मागण्यासाठी, प्रोटेक्शन मागण्यासाठी, तेच मिळत नसेल तर इथे थांबायच्या कशा करता, त्यातून मग विलिनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली।